हे गाई गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आमच्या बॅरेजमध्ये आज शिवची एंट्री होणार आहे. त्यामुळे सगळी साफसफाई टापटीप और सगळं काही टापटीप करायचं आहे. त्यामुळे सगळे व्यवस्थित चालू आहे. कळत नाही राहणे ही आहे आपली बेड. आपल्या बेडवरती सगळे टॉपटीप झालेलं आहे. बाथरूम वगैरे वरून फोल्ड केलेले आणि लगेच वगैरे खाली असायला पाहिजे. हे पलीकडून बॅग, हे अलीकडून बॅग आणि ह्या साईडने शूज और ह्या साईडने चप्पल. एकदम ओके झालेलं आहे. काय नाही तुम्हाला नाही. हे पाय बेडवर काहीच कपडे नाहीये, वरी पण काही कपडे नाहीये टांगलेले. हे सगळे भाई एकदम व्यवस्थित एकदम टापटीप होईल. बघा कचरा किती निघाले, कारण की वरच्यावरी झाडून कसं थोडंफार कचरा निघत होतं. आता कपडे भाई टांगलेले एकदम व्यवस्थित टापटीप. चला 5:30ची फॉलिंग आहे. हे सगळी पोरं बाहेर येऊन थांबली. वर्किंग आहे त्याच्यामुळं चेस्ट नंबर, व्हाईट टी शर्ट आणि नाईट पॅन्ट. आम्ही आलो तर असे पार्किंग करणे. हा आनंदच येणार. रविवार म्हणजे आज वर्किंगसाठी खाली आम्ही लोकनार वरती गेस्ट रूम वर नेमका काय काम करायला होतं. ते भाई VIP गाडी. हे भाई साफ करण्याचा एरिया आम्हाला दिलेला आहे. एवढा प्लाटून साफ करायचं आहे. ह्या कंपाऊंड मधली झाडाच्या खाली हे पानं सगळं साफसफाई करायचे आणि सगळे 2-2 जणाला सगळं अलग अलग काम दिलेलं आहे. आम्ही दोघं इथं, ते 4 जण तिथं, काही जण तिथं, काही जण हे चपली कोड. भाई एरिया खूप मोठा आहे आणि सगळं एकदम गार्डन टाईप, बाग टाईप आहे. वातावरण तर असं आहे भाई, असं उभारलं तरी पण झोपीमध्ये एकदम गार. हे काय झाडे काय कायची आहेत. आंब्याची, आवाज आहे, सुपर पान. मी ना 2 आंब्याचे झाड लावतो आता एका कुंडीमध्ये. या आंबे खायला. इथं 2 आंब्याचे झाड, इथं एक झाड, इथं एक, इथे एक, इथे एक, इथे एक. हे सगळे जिथं तिथं आंब्याचे झाड इथे आहेत भाई. कारण की आंबे खाऊन जिथं बी काय कोळी टाकलेली आहे ना, तिथं आंब्याचे झाड आलेले आहे. हे पाय इथं आणखी कोळी आहेत. हे पाय ते तिथं सगळं आंबे. 100%हून जास्त काम झालेलं आहे. आमचे जवान 100% काम करून ओके झालेले आहे भाई. आता पोटा पाण्याची सोय बघावं लागेल आहे, कारण की इमानदारीनं काम पूर्ण केलेलं आहे. हे पाय किती स्वच्छ केलेलं आहे ना, एकदम मन लावून काम चालू आहे. हे पाय एखाद्या फळाला पाड लागतो ना, तेव्हा पाखरू खाऊन तर हे खायला ना अतिशय गोड लागतात. यहाँ पर हाथ की सफाई हो रही है और पेट की भी सफाई हो रही है.
जीव तोडून काम चालू आहे इथं. हे पाय तिकडं. हे एवढ्या मोठ्या कोणत्या झाडाच्या फांद्या आहेत? हे पाय एवढ्या मोठ्या फांद्या तोडून इथं ठेवलेल्या आहेत आणि इथं लावलेली पण आहे. हे पाय शायद जास्वंदाची झाड असेल बाई, जास्वंदाचं फुल असेल. लॉन्समध्ये एवढे मोठे लावले ते पाय, त्या कोपऱ्यापासून ते ह्या कोपऱ्यापर्यंत आणि एवढ्या मोठ्या शिल्लक आहेत पाय एवढे. वास वगैरे काही नाही. हे पाय इथे एक पाठ. हे भाई वर्किंगचं टाईम झालेलं आहे, 8:30 वाजून गेलेले आहे. आता सध्या नाश्त्याची वेळ आहे, त्यामुळे आमचा स्क्वॉड सगळा नाश्त्याला जात आहे. आणि काही जण पाठीमागं राहिली होती आणि काही जण पुढे गेले. तर आम्ही 3 जण पाठीमागं राहिलो, तर आम्ही निवांत जातो, कारण की निवांत नाश्ता करून निवांत येता येतोय ना. त्यामुळे आणखी नाश्ता झाल्यावर परत इथंच येते. आता टेम्पररी नाश्ता करून नाश्ता करायला जायचं आहे. भाई इकडं ऑफिसर वगैरे क्वार्टर्स आहेत. 471ची ट्रेनिंग सेंटर हे मध्ये आहे. संघ ह्या कंपाऊंडच्या मध्ये आत आहे 471ची ट्रेनिंग सेंटर. मध्येच त्यांची ट्रेनिंग रनिंग वगैरे सगळे मध्येच होते. काय बोल नाही. गटवाल्यांसाठी पोस्ट ऑफिस स्पेशल. हे पाय पोस्ट ऑफिस आहे आणि हे पार्किंग एरिया आहे. आतमध्ये 471चा असेल का? नाश्त्याच्या टाईममध्ये पोरं तर पळून आली, परंतु नाश्ताच रेडी नाही. हे पाय इथे येऊन वेटिंगवर बसले सगळे. हे पाय हे सगळं भाई हे जे आहे डाईट, हे डाईट हॉल आहे. तू बोलून बोलू गरजे आम्ही नाश्ता वगैरे झालेले एकदम मजेत. निघतोय आमच्या कामाला, लागतात रुटीनला. चलो चला लागूया आपल्या कामाला. चला. आम्हाला ड्युटी आता दुसऱ्या लॉन्सवर दिलेली आहे. आता काय करायचंय? आता घास उकडायचं नाही, तोडायचं नाही, उकडायचं. मीच करत नाही, मला बघायचं कोण कोण करत आहे. आणि ते पाय तिकडं बघ, आणि हे पाय इकडं. हे सगळे आपले टार्गेट पूर्ण करण्याच्या कामामध्ये लागले. हे पाय इकडं आणि ते पाय तिकडं. एवढं मन लागून टार्गेट पूर्ण करताय ना, काय नाही. आता 1 घंट्याचं काम अर्ध्या घंट्याचं फिनिश. हे झाडाच्या आजूबाजूची घास जे आहेत ना, हे सगळे उकडायचेत. असं असं. हां, 1 नंबर. कसं आहे काम चालू? 1 नंबर. काय अडचण वगैरे? काहीच अडचण नाही. तुम्ही अडचण तुम्ही देताय फक्त, बाकी काहीच अडचण नाही. टार्गेट पूर्ण करायला काय वाटायला? फक्त जी राहिली थोडीफार, बाकी ओके सगळं. जरसं आराम घेऊ म्हटलं. रेस्ट वाटतंय पण रेस्ट रूम आहे ना. हां, तिकडे जावं वाटतं म्हणा. जावा काय पण मला सापडला भाई. हे एकदम
अरे आश्चर्यचकित उडाला. थांबतो नंतर बघतो आता. एकदम आश्चर्यचकित आहे ना. ट्रान्सफॉर्मेशन महानगरपालिकाची माणसं आहेत भाई ते बघा. ते ना हे सगळं उपटून काढलेले ते बघा तिथं ढगला नाही. महानगरपालिकेची गाडी नेली आता. वाव कसला भारी सीन आहे भाई. हे काय कमळाचे झाड आहेत का. वाव हे कसला ब्ल्यू कमळाचा फुल भाई. हे बघा आणखी छोटे छोटे ते पाहिजे तिथे किती भारी सीन आहे भाई. पण हे आपला टार्गेट नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी ना आपल्या टार्गेटमध्ये आढावा येत असतात. त्याच्यामुळे आपला टार्गेट विसरायचं नाही. फक्त आपल्याला झाडू करायचं. पिंक कलर कुठे ठेवायचे त्याला लॉन्समध्ये. जवानांना टार्गेट पूर्ण झाल्यानंतरही आराम नाही आहे. अशी हालत बेकार. उसके साथ ही टोकन नंबर 21 यहाँ पर आज. और इसी बात पर 1 नंबर का क्या कहना है अभी हम सुनेंगे. तर हटो यहाँ से. ये देखो भाई फाइनली टारगेट मिल गया है. ये देखो यही था टारगेट. और ये टारगेट हमारा एक ही जवान पूरा करेगा. और ये जवान पूरा करेगा. ये देखो उसके बाई हाथ तक खेली है. उठाकर बाहर भेज देगा. हे टार्गेट बाय. आता रिझल्ट चेक करूया. हे सगळा हे मोका मैदान सगळा क्लिअर झालेलं आहे. मी ती सर्व साफसफाई केलेली आहे सगळी. आता डबल चाललेलं आहे साफसफाई. ऑफिसर गेस्ट रूमच्या बाहेर हे सगळी जे हे लॉन्स आहे लॉन्सच्या मधली जे घाण आहे सगळी हे सगळी स्वच्छ करून झालेली आहे. त्याच्यानंतर त्याच्या पलीकडे जे लॉन्स दिसतंय ते पण एकदम क्लिअर झालेलं आहे. त्याच्या पलीकडलं लॉन्स एकदम क्लिअर झालेलं आहे. आणि ह्याच्या बाहेरील जे एरिया आहे ते पण सगळं साफ झालेलं आहे. बऱ्यापैकी 95% हे काम झालेलं आहे. पण नॉलेज घेणं सोडत नाही. इथं न्यूजपेपर वाचताना दिसत आहे. जाण्यासाठी एकदम रेडी येत आता. हे झालं फ्रंट एरिया. हे झालं बॅक साईड एरिया. बापू बॅक साईड एरियामध्ये काय चालतं. कसलं भारी व्ह्यू आहे. पण वाव बंगलोज. हे बंगला बघ किती भारी आहे. जपानचे घर असते का सेम तसाच दिसते आहे. नाईस पिला. कॉर्ड नंबर 1 कॉर्ड नंबर 2 डायरेक्ट कडे रवाना होताना स्टेडियमवर आलो आपण डायरेक्ट. ऑफिस एरिया आहे. ऑफिस एरिया गट 1चा ऑफिस एरिया. स्टेडियम मधून चला ना. 4 नंबर तर लाईन. 11 वाजता फॉलिंग होण्यासाठी सर्व मित्र रिपोर्टिंगसाठी इथं ग्राउंडमध्ये हजर झालेले आहेत. तरी पण स्क्वॉड 1, स्क्वॉड 2, स्क्वॉड 3 सगळेजण आपल्या आपल्या स्क्वॉडमध्ये बसलेले आहेत. काही वेळातच इथं फॉलिंग होईल आणि त्याच्यानंतर रिपोर्टिंग मेजरला सांगेल. त्याच्यानंतर रिपोर्टिंग होईल
आणि रिपोर्टिंग झाल्याच्या नंतर ब्रेक वगैरे होईल. त्यानंतर ब्रेक झाल्याच्या नंतर बाकीचं कारवाई 4च्या नंतर. लंचसाठी दुपारची ब्रेक झालेली आहे. तरी पण सर्वजण आम्ही मेसकडे जाताना दिसत आहे. आणि दुपारच्या सत्रामध्ये जेवण होणार, आंघोळ वगैरे होणार, त्यानंतर रेस्ट होणार, त्यानंतर 4 वाजता डबल फॉलिंग होणार. ह्या ब्रेकमध्ये बाहेर थोडं फिरायला जाण्याचा थोडा टाईम टेबल आहे. तर बघू. पाठीमागून येणारा कॉर्ड नंबर 2. आज ना लंचमध्ये ना युनिक चीज आहे. काय असेल तुम्ही गेस करा. भात सांबर. याच्यामध्ये काय काय टाकलंय? कांदा, टमाटर, भोपळा, भात, डाळ आणि पातळ रसा. भाई तेरे नाम सारखे जे केस आहेत ना एकदम बेटर. आता हे गजनी होणार आहेत. विषय नाही भाई, संडे आज होणारच झाली ना. आलो आहे केस करताना आलो आहे. जवळ 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 जवळ. हां आता बारी बघा. आता झालो ना भाई गजनी. फक्त मधून झरा लावायचं राहिला रे. तिरपा झरा लावायचा नाही. तरी पण असं वाटतंय वजन हलका झाल्यासारखं वाटतं ना. स्विमिंग पूलला जायचं, परंतु काय आहे ना कपडे बी धुवायचे. आता स्विमिंग पूलला जावं लागते अर्धा 1 किलोमीटर. तेवढं लांब कपडे न्यायचे आणि धुवायचे कुठं. त्याच्यामुळं इथं मस्तपैकी कपडे धुवायचे, आंघोळ करायची आणि बाहेर फिरायला जे वेळ राहते ना त्या वेळेमध्ये बाहेर फिरून यायचं. अनलिमिटेड पाणी. बिंगो करून मस्तपैकी जात आहे भाई चौकामध्ये. कारण की काही कपडे आहेत आणि बॅग पण आहे. त्याला थोडी शिलाई मारून आणायची आहे, फिटिंग करून घ्यायची आहे. माझ्याबरोबर आहे सुनील ब्रो प्लस आकाश ब्रो. कारण की त्यांना जर सोडून जर दिलं तर माझ्या इतक्या क्लोज मित्र कोण नाही आहे की माझ्यासोबत कॅम्पमध्ये आहे कोणीतरी की माझ्या एवढंच प्रेम एकामेकावर आहे. त्यामुळे मला भारी वाटतं. आणि मी फिरायला गेल्यावर मी गेलो तर एकटं जात नाही आणि आलो तर यांच्यासोबतच येतो. त्यामुळे त्या गोष्टीचा आनंद आहे. आता सध्या आम्ही हे एकदम हे गटाच्या बाहेर आलेलो आहे. टाईपच आहे, नुसतं झाडी आहे. आणि हा शॉर्टकट रस्ता आहे. हा सीधा आहे बाहेर चौकात जाते, गावात जाते. त्यामुळे आम्ही हे मधल्या मार्गे 442 क्वार्टरमध्ये आम्ही आलात. एकदम मस्त क्वार्टर. आणि त्यांना मोबाईल कधी काढीची कधी कत काय जाऊ बोल तेवढी तेवढी एवढी काही जागा एवढी गार्डन दिसे चहा बी येते. हां हां चहा कोण पिऊ. ते काय झालंय येता येता माहिती आहे चौकामधून काय झालंय पोट पातळून येत होता तर नाकाला माहिती आहे एकदम जाम चटका बसला. ते म्हणजे भाजी आता काही म्हणायचे ना त्याच्यामुळे आता खाणं भागच आहे. कोणते भजी आहेत भाई? आबू चटणी चायनीज भजी आहेत काय? राजू कोणाला राजू दे गाडी. एवढ्या दिवसांनी मित्र भेटलेच भाई. त्यांच्यासाठी कटिंग वगैरे त्यांच्यासोबत व्हायलाच पाहिजे. त्यामुळे चाय आणि क्रीम रोल घेतला. लई आता ह्या बाजूने आणि ह्या बाजूने हे पाय रेस्ट एवढी कमी झाली भाई. एवढी कमी करावी लागली इकून पण आणि इकून पण दोन्ही बाजूने. सोबती बघा भाई सोबतचे आलेले. कोणत्या स्वप्नामध्ये गेलो असेल? एवढ्या मार्केटमध्ये एवढं वाहनं वागतात, आवाज आहे एवढं चिलबिलाट आहे, तरी पण एवढा गार झोप येतो. आता जायचंच आहे 4 वाजताची फॉलिंग आहे. शिलाई वगैरे झाली ना त्यानंतर लगेच निघायचं.
हे बघा, दोन्ही इथून कापड नवीन बसविला आणि इथून जे होता त्याला थोडं बारीक करून लावलं. आलोच वृंदावन पोलीस वसाहत राखीव पोलीस गट. अर्धा घंटा आणखी इथून पुढे जाण्यासाठी लागतो. अर्धा घंटा फ्रेश वगैरे. हो भाई, गटामध्ये बघा झेंडे लावले सगळे अलग अलग कलरचे. टेम्पररी बघा एकदम डॅशिंग दिसत आहे. एकदम लाईन मध्ये आहे दोन्ही बाजूने. दुपारच्या सत्रामध्ये खूपच वेगळा सीन झाला. ते म्हणजे काय, जे आम्हाला सकाळी काम लावलं होतं त्याच्या पाठीमागला जो बंगलो आहे त्याच्या आजूबाजूचा जो एरिया आहे भाई, त्याच्यावर सगळं ते मारायचं होतं. ते पडदी वगैरे सगळं एकदम झाडी टाईप होतं वन विभागासारखं. एकदम ते चकाचक करून एकदम त्या टार्गेटला एकदम परिपूर्ण केला. आणि आम्हाला यायला 6:30 वाजून. आज सध्या खराबचा बड्डे आहे. त्या बड्डेला आपण जाणार आहे. त्याला विश करूया मस्तपैकी. हा भाई, वाढदिवसाच्या हार्दिक धन्यवाद भाई. हा मस्तपैकी टाईम आपला इथं संपतो. चला मग आता निवांतपैकी आराम करूया. टाटा बाय, टेक केअर.